नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, कार किंवा बाईकचं ट्रॅफिक चलन तुम्हाला आलेलं आहे आणि दंडाची रक्कम तुम्हाला मोठी वाटते का? तर बिलकुल काळजी करू नका। लोक अदालतच्या माध्यमातून तुम्ही हे चलन कमी करू शकता किंवा पूर्णपणे माफ देखील करून घेऊ शकता। योग्य वेळ आणि माहिती असेल तर तुम्ही तुमचे हजारो रुपये दंडापासून वाचवू शकता। तर ही सगळी माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, वाहतूक नियम उल्लंघन केल्यास पोलिसांकडून ट्रॅफिक चलन हे जारी केले जातं। बरेच वेळा ही रक्कम मोठी असते, परंतु लोक अदालत या विशेष न्याय प्रक्रियेअंतर्गत अशा प्रकरणांवरती सामंजस्याने तोडगा निघतो। यामध्ये चलनाची रक्कम ही कमी केली जाऊ शकते आणि काही वेळा पूर्णपणे माफ देखील होऊ शकते। वकिलाची गरज यामध्ये बिलकुल लागत नाही। न्यायालयामध्ये वेगळं प्रकरणही कुठलं चालवावं लागत नाही। तर मग आता ही लोक अदालत म्हणजे नक्की काय? तर लोक अदालत म्हणजे सामान्य नागरिकांसाठी वेगळं, सुलभ आणि जलद न्यायपीठ असतं। इथे प्रकरणं ही परस्पर समजुतीने निकाली काढली जातात। तर मग अशा पद्धतीने या प्रकरणांमध्ये समजा हेल्मेट न घालणं, सिग्नल तोडणं, चुकीचं पार्किंग, सीट बेल्ट न वापरणं अशा प्रकरणांची सुनावणी होते। महत्त्वाची अट म्हणजे तुमचं वाहन हे गंभीर गुन्हेगारी प्रकरणात किंवा अपघातामध्ये सहभागी नसलं पाहिजे, अन्यथा हे प्रकरण लोक अदालतीमध्ये घेतलं जात नाही। ई चलन समजा वेळेत न भरल्यास काय होऊ शकतं? तर पहा, जर तुम्ही 3 महिन्यांमध्ये ई चलन भरलं नाही तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड केलं जाऊ शकतं, तुमचं वाहन जप्त केलं जाऊ शकतं किंवा मग ते ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं। जर तुमचे न्यायालयीन प्रकरण हे लोक अदालतीमध्ये निकाली निघालं तर तुम्हाला भरलेली कोर्टाची फी सुद्धा परत मिळते। मात्र एक लक्षात ठेवा की लोक अदालतीचा निर्णय हा अंतिम असतो, त्याच्या विरुद्ध देशातील कुठल्याही न्यायालयामध्ये अपील करता येत नाही। आणि पुढच्या वेळेस ट्रॅफिकचे चलन आलं तर त्याकडे दुर्लक्ष न करता लोक अदालतीच्या तारखा तपासा, आपली बाजू मांडा आणि दंड कमी करून घ्या किंवा माफ करून घ्या आणि तुमचा हजारो रुपयांचा दंड तुम्ही वाचवू शकता। कारण असं बिलकुल नाही आहे की पोलिसांकडे सगळे पुरावे असतात आणि मग त्यांनी तुम्हाला ट्रॅफिक चलन दिलेलं असतं। तुम्ही लोक अदालतीमध्ये तुमची बाजू मांडू शकता आणि जर न्यायालयानं तुमच्या बाजूने निकाल दिला तर तुम्हाला एकही रुपया भरण्याची बिलकुल गरज पडत नाही आणि तुमचं ट्रॅफिक चलन देखील हे पूर्णपणे माफ केलं जातं। अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं न्यायालय कुठलं आहे, तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तिथे कुठलं न्यायालय येतं ते पहा आणि त्या हिशोबाने तुम्ही तिथल्या लोक अदालतीच्या तारखा लक्षात घ्या, तपासा आणि तुम्ही तिथे उपस्थित राहा। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळचे मित्रमंडळीसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।